राजा शिवाजी चित्रपटातील एका सीनवरून आता वाद निर्माण झालाय। वध करण्याआधीच महाराज खानाला वाघनखं दाखवतात असा या वादाचं कारण ठरलंय। काही नेटकऱ्यांकडून चित्रपटातील त्या सीनवर आक्षेप घेण्यात आलाय। इतिहासाला गालबोट लावण्याचा प्रयत्न आहे, नेटकऱ्यांनी टीका केली आहे। अर्थात नेटकऱ्यांच्या टीकेला दिग्दर्शक रितेश देशमुखनेही प्रत्युत्तर दिलंय। आधी चित्रपट पहा, तुम्हाला कळेल असं रितेश देशमुख यांचं म्हणणं आहे। आओ शिवा हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा। आओ शिवा हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा। चित्रपट येण्या अगोदर ट्रेलर आणि ट्रेलरवरून वादंग असा हा या सगळ्यातला घटनाक्रम आहे। दिग्दर्शक रितेश देशमुख यांनी या सगळ्या प्रकरणाचं खंडन केलंय। त्यांचं म्हणणं असं आहे, चित्रपट पहा, ट्रेलरवरून तुमची मतं नका ठरवू। आपण या संदर्भात बोलणार आहोत। यशवंत गोसावी आपल्यासोबत आहेत, शिवचरित्र अभ्यासक। गोसावी सर, सगळ्यात महत्त्वाचा जो घटनाक्रम होता तो अत्यंत महत्त्वाचा होता आणि तो घटनाक्रम जर लक्षात घेतला तर आत्ता नेमकं समोर आलेला वादंग या सगळ्याकडे तुम्ही कसं बघताय? सर, परिस्थिती अशी आहे की तो चित्रपट अजून रिलीज झालेला नाही आणि चित्रपट रिलीज होण्याच्या आधीच मतमतांतर मांडायला सुरुवात झाली। मुळात प्रश्न चित्रपटाचा नाहीये, मुळात प्रश्न असा आहे की मागच्या अनेक दिवसांपासून सातत्यानं रितेश देशमुख यांचा जो चित्रपट येतोय त्या चित्रपटावर कुठल्या ना कुठल्या कारणानं टीका करायचा प्रयत्न हा सातत्यानं चालू आहे। म्हणजे ज्या दिवशी चित्रपटाचं रिलीज झालं, म्युझिक रिलीज झालं, त्या दिवशी अनेकांनी रितेश देशमुख चित्रपटामध्ये हिरो म्हणून शोभत नाही असं म्हणायला सुरुवात केली होती। काही म्हटले चित्रपटामध्ये शिवाजी महाराजांच्या तोंडामध्ये रितेशचा विद्रोह शब्द वापरलाय। म्हणजे जाणीवपूर्वक काही लोकांनी रितेश देशमुख या नावाला टार्गेट करायचा प्रयत्न केलाय आणि त्यावरून हा वाद पुढे आणखी आणला गेला की मुळात अजून चित्रपट रिलीज झाला नाही आणि शिवाजी महाराजांच्या हातातली वाघनखं दिसली, मध्ये अफजल खानाला मारल्यानंतर वाघनखं दाखवली की आधी दाखवली हे मात्र कोणाला माहित नाही। मग असं नसताना सुद्धा समोर आलेल्या एका ट्रेलर वरून जर आपण चित्रपट ठरवत असू तर ती गोष्ट 100% चुकीची आहे। चित्रपट बघितल्यावर यावर मत मांडणं योग्य ठरेल असं मला वाटतं। नक्कीच, ट्रेलर आणि उत्कंठा हे खरं तर समानार्थी शब्द असतात आणि त्याच गोष्टींचं जे रूप असतं ते ट्रेलरमध्ये दिसत असतं। वास्तवात घडलेला प्रसंग आणि चित्रपटात दाखवलेला प्रसंग याची गल्लत ही प्रेक्षकांनी किंवा टीकाकारांनी करू नये, याबाबत आपण काय सांगाल? नक्कीच, याचं कारण असं आहे सर की रितेश देशमुख यांनी आता जो बनवलेला चित्रपट आहे हा केवळ परवा घोषणा केली 2 दिवसात चित्रपट बनवला असा चित्रपट नाहीये। 5 वर्षापासून ही व्यक्ती या चरित्रावरती, या विषयावरती अभ्यास करते। राज्यातल्या अनेक अभ्यासकांना सोबत घेऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊन रितेश देशमुखांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे। मग अशा परिस्थितीमध्ये या बारीक बारीक गोष्टी त्यांना ज्ञात आहेत, कारण ते कलाकार आहेत, ते इतिहासामधले जाणकार किंवा इतिहासामधले तज्ज्ञ नाहीत, पण त्यांनी चित्रपटाची निर्मिती करताना राज्यातल्या, देशातल्या अनेक नामवंत इतिहासकारांना सोबत घेऊन हा चित्रपट बनवलाय। त्यामुळे नक्कीच या सगळ्या गोष्टींची काळजी त्यांनी घेतलेली असणार। तर चित्रपटाचं ट्रेलर लॉन्च झालाय, चित्रपट तुम्ही आम्ही किंवा कोणीही बघितलेला नाही, त्यामुळे चित्रपट बघायच्याच आधी त्याच्यावर टीका करणं हे 100% चुकीचं आहे। नक्कीच, ट्रेलर म्हणजे उत्कंठा आणि मागच्या काही दिवसात नेटकरी म्हणजे ट्रोल हा शब्द समानार्थी होत असताना आपण सर्वांनी संयमाची भूमिका घेऊन मुळात कलाकृती पाहून आपलं मत मांडणं योग्य, हेच मात्र या सगळ्यातला निष्कर्ष। धन्यवाद सर या सगळ्या चर्चेबद्दल।